मन आणि शरीर तंदुरुस्तीचा ध्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास याच्यातूनच विकास घडू शकतो, असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात बोलताना काढले. रोज अनेक घटना घडत आहेत. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. त्याचा ताण पोलिसांवर आहे. मात्र बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कासही पोलिसांनी धरली पाहिजे, असा कानमंत्र श्री एकनाथ शिंदे यांनी दिला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत, असं सांगत त्यासुद्धा आमचे लाडके बहीणच असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ठाणे येथील साकेत भागातील पोलीस मैदानात 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा गुरुवारपासून सुरू झाली. या स्पर्धेचं उद्घाटन श्री शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळेस राज्यातले अनेक मान्यवर पोलीस अधिकारी, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स.